हाय फ्रेंड्स, आज मी बनवत आहे मेथीची पुरी आणि बटाट्याची भाजी। तर मी पहिल्यांदा मेथीची पुरी बनवते। तर बघा मी कशी बनवते। इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, बटाटे घेतल्यात 2। इथं मेथी धुवून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। ते लसूण घेतलेलं आहे। इथं गव्हाचं पीठ आहे, बेसन पीठ आहे। मी त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पण पीठ मिक्स करणार आहे। तर इथं ओवा आहे, जिरे आहे आणि मीठ। चला तर आपण पुरीची तयारी करून घेऊया। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकते आणि मेथी हे ना थोडीशी अशीच तेलामध्ये थोडीशी आबडधोबड फिरून घ्यायची। इथं मेथी फ्राय होते। तोपर्यंत आपण याच्यामध्ये मिरची आणि लसूणची तयारी करून घेऊया। हे बघा मी लसूण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर टाकून वाटून घ्यायचे। वाटून घेऊया आपण याला। हे बघा इथे मी वाटून घेतलेली आहे। तर आपली मेथी पण थोडीशी तयार झालेली आहे। हे बघा बस आपल्याला एवढीच मेथी फ्राय करून घ्यायची आहे। तर आपण चला पुऱ्यांची तयारी करूया। इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता। मी याच्यामध्ये बेसन टाकते थोडंसं, थोडंसं ज्वारीचं पीठ टाकते, याच्यामध्ये 2 बटाटे कुस्करून टाकते, याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट, लसूण ही पण टाकून घेते, थोडासा ओवा टाकते, जिरे टाकते, ही मेथी फ्राय केलेली आहे ती टाकते, मीठ टाकते मी, हळद, थोडंसं गूळ, गुळाची पावडर आहे माझ्याकडे, थोडंसं तीळ। तर आपण याला मिक्स करून घेऊया। चला हे बघा मी मिक्स करून घेते आणि मळून घेते पीठ व्यवस्थित। पुऱ्यांचं पीठ घट्टच मळायचं, जास्त पातळ नाही मळायचं, नाहीतर ते तेल खेचलं जाणार जास्त। मी तुम्हाला मळून दाखवते पीठ। थोडं दाखवून टाकून मळायचं पीठ, असं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं। हे बघा इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे, मस्त असं पीठ मळलेलं आहे आणि घट्टच मळलेलं आहे, जास्त पातळ नाही मळलंय। तर तुम्ही असंच पीठ मळून घ्या। तर ना मी इथं बटाट्याची भाजी बनवते। इथं मी उकडून घेतलेले बटाटे कापून घेतलेत, उकडून कापून घेतलेले आहे। कांदा आहे, टोमॅटो आहे, तेजपत्ता, कोथिंबीर, लाल मिरची आहे आणि इथं आलं लसूणची पेस्ट आहे। तर चला आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। मी कढईमध्ये तेल टाकते।
थोडेसे जिरे टाकायचे, थोडीशी मोहरी टाकायची, जिरे मोहरी तडतडले तेजपत्ता टाकूया, लाल मिरची पावडर टाकूया, कांदा टाकूया, टोमॅटो टाकूया, इथे थोडासा मसाला फ्राय झालेला आहे, त्याच्यात थोडीशी आलू लसूणची पेस्ट, काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, टाकून हलवून घ्यायचं व्यवस्थित. मसाला झालेला आहे फ्राय. तर हे बघा, मी एक बटाटा असं जरासं मॅश करून घेतलेला आहे. बाकीचे बटाटे आपण त्यामध्ये सगळं टाकून घेऊया. ते मॅश करून बटाटे टाकला ना तर त्याची ग्रेव्ही मस्त लागते, थिक ग्रेव्ही होते. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. आणि गरम पाणीच टाकायचं या भाजीमध्ये, थंड पाणी नाही वापरायचं. हे बघा, भाजीला किती मस्त अशी उकळी आलेली आहे. कलर बघू शकता तुम्ही भाजीचा किती छान आलाय. याच्यामध्ये थोडीशी मी कस्तुरी मेथी टाकते आणि माझ्याकडे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आहे, तो पण मी याच्यामध्ये टाकते थोडंसं. ती मस्त असं कलर आलेला आहे भाजीला. आता थोडा वेळ उकळून द्यायचं, मग आपली भाजी रेडी आहे. तर तोपर्यंत मी तुम्हाला पुऱ्या बनवून दाखवते. मी मेथीच्या पुऱ्या बनवते. हे बघा, असंच एवढं जाड ठेवायचं, अशीच पुरी लाटायची. बाकीच्या पण बनवू. हे बघा, मी इथं पुऱ्या करून घेतलेले, आता तळून काढते मी. हे बघा, मस्त असं मेथीची पुरी तळून घेतलेली आहे. बघा किती छान असा कलर आलेला आहे. असाच कलर घ्यायचा आहे पुऱ्यांचा.
पुऱ्यांना एकदाच पलटी मारायचं, बार बार आलटा पलटी करायचं नाही. आलटी पलटी केली ना पुरी तर मग आहे ना ते तेल जास्त दिसतं आणि तेलकट दिसते पुरी. त्यासाठी तळायला टाकली ना एक साईडनी पहिले शेकून घ्यायची, नंतर मग दुसऱ्या साईडनी हे करून टाकायचं. हे बघा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही माझी पुरी जरा पण तेलकट नाही आहे. तुम्हाला जवळून दाखवते, थोडी पण तेलकट नाही आहे. हे बघा. तर मी जसं सांगितलं तसं त्या पद्धतीने तुम्ही फ्राय केलात ना पुरीला तर तेलकट कधीच होत नाही पुरी. तर मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते भाजी आणि पुरी. तर इथं भाजी पण आपली तयार आहे बघा, मस्त असं शिजलेली आहे. मी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते आणि तुम्हाला भाजी आणि पुरी सर्व करून दाखवते. हे बघा मस्त असं भाजी आणि पुरी तयार आहे. मस्त झालेला आहे. तर अशाच छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.